नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. रम्या आणि वसुंधराने पाठवलेले गुंडे हे पार्थ आणि काव्यावर हल्ला करतात आणि त्या हल्ल्यामध्ये काव्याला खूप मार लागलेला असतो आणि पार्थ तिला सावरण्याचा प्रयत्न करतो, परंतु काव्या ही बेशुद्ध झालेली असते. तेव्हा काव्याच्या डोक्यातून खूप रक्त येत असतं आणि हे पाहून पार्थ अतिशय घाबरतो. पण आता इकडे आपण पाहतो, जीवा हा वकिलामार्फत आपली डिवोर्सची फाईल घेऊन आलेला असतो आणि तो नंदिनीला म्हणतो, नंदिनी तुम्ही या डिवोर्स पेपरवर सही करा. आणि तेव्हा नंदिनी अतिशय दुःखी झालेली असते व ती बोलते, जीवा माझा ऐकून तरी घ्या. तेव्हा जीवा बोलतो, आतापर्यंत जे काही झालं ते पुरे झालं, सर्व काही बोलून ऐकून झालेलं आहे. आता फक्त तुम्ही या पेपरवर सही करा. आपले दोघांचे वेगळे होणे हेच आपल्यासाठी चांगलं आहे. आणि तेव्हा मानिनीला खूप मोठा धक्का बसतो. तर नंदिनी मात्र ही रडत असते व ती रडत रडत पेपरवर सही करते आणि त्याच वेळेस पार्थचा फोन हा तिच्या फोनवर येतो आणि पार्थचा फोन उचलल्यानंतर तिला मात्र खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा नंदिनी, जीवा आणि मानिनी अतिशय घाबरतात. तर आता पुढील येणाऱ्या भागामध्ये जीवा आणि नंदिनी कशा प्रकारे पार्थ आणि काव्याला वाचवणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.